असा दरबार भरलेला आहे. तानसेन आणि सांगितलं की मी गाणं म्हणणार आहे, पण अट्ट एक आहे की सरजी, अट्ट एक आहे की दाद कुणी नाही द्यायची. आणि मग ठरलं दाद जर दिली तर त्याला फासावर लटकवलं जाईल. आणि मग गाणं सुरू झालं. एवढी तल्लीन लोक झाली त्याच्यामध्ये की देवान विसरून गेले. आणि एक जण, काही जण असे त्याच्यामध्ये तल्लीन झाले आणि शाबास, वा, बढिया असे ज्यांना ज्यांना जे जे म्हटले होते त्यांना उभं केलं. ते थरथर थरथर कापायला लागले. आता आपलं काय खरं नाही, आपल्याला फासावर चढवलं जाणार आहे. आणि मग उठा तुम्ही, तुम्ही उठा, तुम्ही उठा, तुम्ही उठा, उठवलं सगळ्यांना आणि घेऊन गेले. आणि एका हॉलमध्ये आता हे सगळे थरथर कापायला लागले. ते म्हणजे आता आपलं काय खरं नाही. तिथं गेल्यानंतर हॉलमध्ये तक्क्या, गाद्या, लोड सगळं आरामात बसलेलं आहे. तिथं गेल्यानंतर हे बसले तरी पण घाबरले. आणि मग तानसेननं सांगितलं की बाबा रे, घाबरू नका, घाबरू नका, तुम्ही खरे रसिक आहात, तुम्ही खरे रसिक आहात, तुमच्यासाठी मला गाणं गायचं आहे. त्यांचे शब्द मी तुम्हाला सांगत नाही, प्रमुख मंडळी आहेत, मला उद्याचा समारोप तुमचा चालू आहे, तिकडे काम चालू आहे. पण इतर ठिकाणी मी जे सांगतो ते तुम्हाला बाजार गुंग्यासाठी हा कार्यक्रम नाही. जे रसिक आहेत, जे दर्दी आहेत, गर्दीपेक्षा दर्दी महत्वाचे असतात. योग म्हणजे काय? वी आर द बिल्डर ऑफ नेशन. आपण राष्ट्र निर्माते आहोत. योग म्हणजे काय? आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन म्हणजे योग होय. चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग होय. आपल्या कामातील कुशलता म्हणजे योग होय. छोटस ध्यान घेणार आहे मी, दुसरं तिसरं काय घेत नाहीये. एक्सरसाइज मला सरांनी सांगितलं की माझं युट्यूबचं चॅनल आहे, ते चॅनल पण का सुरू केलं? कोरोना आला सर, आणि कोरोनामध्ये सांगितलं की प्रशिक्षण, राज्यस्तरीय प्रशिक्षण गायकवाड सर होते. आणि मग सरांनी सांगितलं की आता तुमचे ते झूम वगैरे काय माहित नव्हतं, काहीच कळत नव्हतं सर त्यावेळेस. साधं मोबाईल, आपल्यापेक्षा मुलं हुशार आहेत आणि मोबाईल कसा चालवायचा, झूम कसं, ते कसं तरी शिकलो. आणि त्या प्रशिक्षणामध्ये सरांनी सांगितलं होतं की विभागीय अधिकारी होते, त्यांनी सांगितलं होतं की आता तुमच्या सगळ्यांचे युट्यूबवर किंवा 100-100, 200-200 व्हिडिओ पाहिजे होते. आणि त्याच्यानंतर आमची सुरुवात झाली. आणि मग आज युट्यूब चॅनल बनलेलं आहे, त्याचे जवळजवळ 398 व्हिडिओ बनले. माझा हा प्रसार नाहीये सर, हा प्रसार नाही करत मी तुमच्या पुढं माझ्या चॅनलचा. आरोग्यासाठी, स्पर्धेसाठी जी आसनं उपयुक्त आहेत सगळ्या बाजूने त्याच्यावर व्हिडिओ बनलेले आहेत. जर गरज पडलीच तर ते बघा तुम्ही. माय लाईफ योगा अँड वेलनेस, अतिशय सुंदर असं चॅनल आहे. आवडलं तर बघा, नाही आवडलं तर तुमचं. तुम्हाला उत्तम या जगामध्ये एका मिनिटासाठी प्रश्न विचारतोय, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय पाहिजे? पटकन डोळे बंद करा, एका क्षणासाठी आणि विचार करा, मला माझ्या आयुष्यामध्ये काय पाहिजे. आईज क्लोज, डोळे बंद आणि विचार करूया 30-15 सेकंदात, 20 सेकंदात, मला माझ्या आयुष्यामध्ये काय पाहिजे. व्हेरी गुड. सरांनी सांगितलं सुंदर सदृढ आयुष्य पाहिजे. हा, सुंदर आरोग्य. हा, आरोग्य. हा सर बोला, पाठीमागे काय पाहिजे? हा, उत्तम आरोग्याने भरपूर पैसा. उत्तम आरोग्याने भरपूर पैसा. आणखी सांगा. हा सर तुम्ही सांगा की आरोग्य पाहिजे यातलं सरांनी. हा सर तुम्ही सांगा. व्हेरी गुड. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य. पैसा सरांनी सांगा. या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागचा उद्देश आपला एकच आहे. घर, गाडी, बंगला, संपत्ती सगळं हे आपल्याला जगातल्या सगळ्यांच्यासाठी दोनच गोष्टी पाहिजेत, उत्तम आरोग्य आणि मनशांती. काय पाहिजे आपल्याला? उत्तम आरोग्य आणि मनशांती पाहिजे. त्याच्यासाठी हा सगळा खटाटोपा आहे. शेवटचा दिस गुड व्हावा. मंडळी, प्रचंड पैसा कमवा, खूप श्रीमंत व्हा, पण आपल्या जाण्यानं कुणीतरी आपल्यासाठी 2 आसरू ढाळी एवढी श्रीमंती मिळवण्याची जरूर मिळवा.
काय करायचं आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो. आता जेवढं आपण जगणार आहोत ना तेवढं निरोगी जगायसाठी देअर इज नो एनी सिंगल सोर्स. 4 गोष्टी पाहिजे तुम्हाला. तिथं खुर्च्या मांडल्यात आपल्या सगळ्यांसाठी. पहिलं, शरीराला पिलेला हलकासा व्यायाम पाहिजे. करतोय का आपण तुमचं तुम्ही विचारायचं. योग्य समतोल आणि विषमुक्त आहार पाहिजे. तिसरी गोष्ट, पुरेशी विश्रांती पाहिजे. 6 ते 8 तास गाढ झोप पाहिजे. आणि चौथा पिलर सांगितला आपल्याला शांत प्रसन्न चित्ताने ध्यानस्थ मन पाहिजे, नॉलेज पाहिजे. ज्या ज्या वेळेस आपल्या शरीरावर एखादी व्याधी उमटते त्यावेळेस या 4 पैकी काहीतरी बिघडलेलं असतंय. त्यावेळेस आपल्याला आजारपण येतात. शरीरासाठी व्यायाम करताय तुम्ही सगळेजण, दररोज करताय, योगासन, सूर्यनमस्कार करताय, आहार चांगला घेताय, पुरेशी विश्रांती तुमचं तुम्हाला माहित असेल. तुम्ही कधी झोपताय? 12-1 वाजता. व्हॉट्सअप, ट्विटर, मोबाईलवर आपल्याला माहित असेल ते. हा बोला सर. रनिंग केल्याने गुडघे खराब होत असतात. मी सगळ्यात शेवटी तुमच्यासाठी प्रश्नासाठी 2 मिनिटं ठेवणार आहे. ओके, त्याचं पण आपण चर्चा करूया. पुरेशी विश्रांती झालं, 6 ते 8 तास गाढ झोप पाहिजे आणि शांत प्रसन्न चित्ताने ध्यानस्थ मन पाहिजे. आणि ते जर नसेल, यातलं काहीतरी गडबड झाली की खुर्ची नाही उभा राहू शकत नाही एखादा पाय बिघडला तर. तसं आहे. आपल्याला उत्तम आरोग्य, मनशांती पाहिजे. आणि मनाची फार अवस्था बिकट आहे. एका क्षणात जगात सगळ्यात वेगवान घटक कुठला असेल तर तो मन आहे. एका क्षणात आपण इथे बसले कुठेही पोचते की नाही. आणि खूप वेळा चांगल्या गोष्टी येतात पण वाईट गोष्टी जास्त वेळ येतात. आणि त्या मनाला कसं कंट्रोल करायचं त्याच्यासाठी योग साधनेची गरज आहे. मगाशी सांगितलं चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे योग होय. आपल्या कामातील कुशलता म्हणजे योग होय. त्याच्यासाठी आपण छोटंसं ध्यान घेणार आहे. 10 ते 10 मिनिटाचं झोपूया. चला, वेळ करतो. मला सांगितलं तुम्हाला बरोबर 1 ला सोडायचं. बरोबर 12:48 झालेत. एक्सरसाइज सकाळी केली असेल तुम्ही, हलकसा हे करूया. हात वरती सगळ्यांचे बसून. ओके, बसून करा. हात असे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड. हात खाली वरती करा. आता शेजाऱ्याला लावून दिले. शाबास, शाबास. बढिया, बढिया, बढिया. जोरात. पोटावर एकदम लूज सोडा, एकदम लूज सोडा. कंप्लीट लूज. फास्ट. नाजूक बनवू नका. ओके, रिलॅक्स. डोळे बंद. आता डोळे बंद करा. मी सांगितल्यानंतर बोलायचे डोळे. ऑब्झर्व युअर काम. तर हाताकडे लक्ष द्या. ओके, रिलॅक्स. उघडा डोळे. सावकाश डोळे उघडा. थोडंसं हातामध्ये एनर्जी आल्यासारखं जाणवतंय का? थोडंसं व्हायब्रेशन. कसं बोला? रक्त सळसळते. हा, तुम्ही ऑब्झर्व जर केलं असेल तर ते जाणवेल तुम्हाला. मगाची परत सांगतोय तुम्हाला मी, इथं जे करणार आहात तुम्ही फक्त स्वतःसाठी करणार आहे. सगळे दुनियादारी बाजूला ठेवा. 24 तास ओके, दुनिया 24 मध्ये 23 तास दुनियादारी करायची. 1 तास स्वतःसाठी द्यायचा. आणि तो जर नसेल देत तर मग बघतोय आपण काय चाललंय ते. गोळ्या औषधं सगळं ओके. आता आपण ध्यान करणार आहोत. ध्यान म्हणजे काय? काही करायचं नाही, बस 3 नियम आहेत ध्यानाचे. पहिला अकिंचन, दुसरं अचाह आणि तिसरं अप्रयत्न. या 10 मिनिटासाठी मला कशाचीही गरज नाही. आता इथून उठल्यानंतर जेवायला मिळेल ते पण सोडा. त्याच्यानंतर अकिंचन, मला कशाची गरज नाही. अचाह, काही नाही पाहिजे मला. आणि अप्रयत्न, मी कुणीही नाही, मला कशाची गरज नाही आणि कशासाठी प्रयत्न नाही करायचा. रिलॅक्स बसून राहायचं फक्त. त्याच्यामध्ये आपण हर म्हणे दुःख. आपण आजारी पडतो. आजारी पडल्यानंतर माणसं अशी होतं ना, हे विवळणं होतं ना, ते आहे ह. ह माने दुःख, र माने दूर करणे वाला.
तुम्ही आस्तिक असा नास्तिक असा मला त्याच्याशी काही घेणे देणं नाही. तुम्ही देव माना नका मानू, ओके, नो प्रॉब्लेम, तुमचं तुम्हाला. मला त्या वादात पडायचं नाही. हर हर हर, ते 3 पद्धतीचे हर हर म्हणणार आहे आपण.